सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो आणि सुस्वागतम. मी प्राध्यापक डॉक्टर अमोल गायकवाड आपणा सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. SYBA अर्थशास्त्र या विषयाच्या राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणामधील व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह ही संकल्पना समजावून घ्यायची आहे. प्रश्न विचारला जातो परीक्षेसाठी, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. आता ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजावून घ्यायची आहे. या अगोदर राष्ट्रीय उत्पन्न हे जे प्रकरण आपण पाहतो आहोत, हे राष्ट्रीय उत्पन्न प्रकरण पाहत असताना त्यामध्ये अर्थ व्याख्या आपण समजावून घेतलेली आहे. ज्यावेळेस प्रत्येक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत, त्या व्हिडिओमध्ये मी अर्थ आणि व्याख्या पुन्हा पुन्हा नव्याने त्या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे. आणि आज व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह संकल्पना आज आपण पाहणार आहोत. आता सुरुवातीलाच आपण ज्यावेळेस प्रास्ताविक करतो किंवा प्रास्ताविक पाहतो, त्यामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती आहेत, ती ऑगस्ट 1949 मध्ये डॉक्टर PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली होती. त्याचे जे काही सदस्य होते ते धनंजयराव गाडगीळ आणि डॉक्टर VKR राव हे सदस्य होते. यांनी 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वी देखील स्वातंत्र्यपूर्व काळात 1867 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केलेला आहे. आणि नंतरच्या काळात म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात 1955 मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना जी आहे, ज्याला सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आपण म्हणतो आहोत, या संघटनेने राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची जबाबदारी घेतलेली होती. आणि भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गृहीत धरले जाते. याचा पुन्हा पुन्हा आपण त्या ठिकाणी पुनरुच्चार त्या ठिकाणी केलेला आहे. आपलं जे आर्थिक वर्ष त्या ठिकाणी सुरू होतं ते 1 एप्रिल पासून सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. आणि या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी मोजलं जातं. पुन्हा एकदा राष्ट्रीय उत्पन्नाची एक अर्थ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ती व्याख्या प्रत्येक त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. पण एक सुरुवात म्हणून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. एका ठराविक कालावधीत देशातील सर्व क्षेत्रात मिळून जे काही उत्पादन झाले आहेत ते उत्पादन मोजले असता त्यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे पैशात मोजले जाते. आणि प्राध्यापक पिगू यांनी मग व्याख्या केलेली आहे की ज्या वस्तू व सेवांची पैशात मोजदाद होते त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जाते. या व्याख्या आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या या अगोदर पाहिलेल्या आहे. डॉक्टर मार्शल यांची व्याख्या आहे, डॉक्टर फिशर यांची व्याख्या आहे, डॉक्टर पिगू यांची व्याख्या त्या ठिकाणी आहे. या सर्व व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण माहीत करून घेतलेल्या आहेत. आणि मग जे काही राष्ट्रीय उत्पन्न तयार होतं ते राष्ट्रीय उत्पन्न देशातली जी प्रमुख 3 क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक ज्याला क्षेत्र म्हणतो, द्वितीय क्षेत्र म्हणतो, तृतीय क्षेत्र म्हणतो, अशा या क्षेत्रामध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते. आणि या वस्तू आणि सेवांची निर्मिती त्यालाच आपण म्हणतो उत्पादन. आणि असं उत्पादन हे पैशात मोजले जाते हे आपणास माहीतच आहे. त्यानंतर एक चार्ट आपण या ठिकाणी पाहतो आहोत या PPT मध्ये की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये क्षेत्रनीय हिस्सा किती आहे, ज्याला GDP आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. आणि त्या GDP वरनं त्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी कशा पद्धतीने झालेली आहे हे आपल्या लक्षात येतं. 2018-19 ची आकडेवारी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहतो आहोत की GDP मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन मध्ये त्यामध्ये प्राथमिक क्षेत्राचा, द्वितीय क्षेत्राचा आणि तृतीय क्षेत्राचा किती वाटा आहेत आपण पाहत आहोत. साधारणपणे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1951 पासून तर 62 पर्यंत शेती क्षेत्राचा वाटा हा वाढलेला होता. त्यावेळेस प्राथमिक क्षेत्र हे आघाडीवर होतं, म्हणजे शेती क्षेत्र हे आघाडीवर होतं. आणि उद्योग क्षेत्राचा वाटा हा मध्यम स्वरूपाचा होता आणि तृतीय क्षेत्राचा वाटा हा अतिशय अल्प होता. परंतु आता परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे. मला वाटतं गेल्या 60-65 वर्षामध्ये हा जो काही वाटा आहे हा वाटा हा कमी कमी होत गेलेला आहे. म्हणजे हे जे काही पिक्चर आपण त्या ठिकाणी पाहतो, चित्र पाहतो,
हे उलट्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणून शेती क्षेत्राचा आज राष्ट्रीय उत्पन्नातला जो वाटा आहे तो 15.4% आहे. ही 2018-19ची आकडेवारी पाहतो. आणि सेवा क्षेत्राचा जो वाटा हा सर्वात जास्त आहे, तो 61.5% आहे. उद्योग क्षेत्राचा वाटा हा 23% इतका त्या ठिकाणी आहे. आणि त्यावरून अर्थव्यवस्थेचा कल आपल्या लक्षात त्या ठिकाणी येतो आहे की प्राथमिक क्षेत्राचा, द्वितीय क्षेत्राचा आणि तृतीय क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा किती आहे हा आपण त्या ठिकाणी पाहतो. इथपर्यंत आपण ही संकल्पना प्रास्ताविक स्वरूपात किंवा प्रस्तावने स्वरूपात आपण पाहिलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कशी झालेली आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशी झालेली आहे, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कशी झालेली आहे, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या देखील आपण समजावून त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. परंतु या प्रकरणाच्या शेवटी जी शेवटची संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, आणि तो चक्राकार प्रवाह पाहत असताना आपण एक प्रतिमान त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ती प्रतिमान म्हणजेच ती संकल्पना आहे, तो प्रश्न आहे, तो प्रश्नच आपण त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत. आणि मग आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह संकल्पना सांगा किंवा स्पष्ट त्या ठिकाणी करा. थोडक्यात प्रस्तावने स्वरूपात किंवा प्रास्ताविक स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील किंवा समकक्ष अर्थशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना आहे. उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाची संकल्पना देशाचे स्पष्ट चित्र दर्शवते किंवा अर्थव्यवस्था कुठल्या अवस्थेमध्ये आहे ती अवस्था ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहावरून आपल्याला समजेल. आणि या ठिकाणी म्हणता येईल की एका व्यक्तीचा खर्च म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न असते, त्यानुसार चक्राकार प्रवाह कार्य करतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि मग ढोबळ अर्थाने एक व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की जेव्हा अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च वेळोवेळी एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे आणि पुन्हा दुसऱ्या क्षेत्राकडून पहिल्या क्षेत्राकडे चक्राकार पद्धतीने फिरते, त्या ठिकाणी उत्पन्नाचा आणि खर्चाचा चक्राकार प्रवाह आहे असे सूचित होते किंवा माहित होते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पण पुन्हा एक ढोबळ अर्थाने व्याख्या विद्यार्थी मित्रांनो पाहता येईल की अर्थव्यवस्थेतील पैसा, बघा, अर्थव्यवस्थेतील पैसा कुटुंबाकडून उद्योग संस्थेकडे व उद्योग संस्थेकडून कुटुंबाकडे असा चक्राकार गतीने फिरत असतो, त्यास राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे म्हणतात. आता अर्थव्यवस्थेत एकाचा खर्च म्हणजे दुसऱ्याचं उत्पन्न असतं, हे आपण पाहिलेलं आहे. एका व्यक्तीने खर्च केल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये उत्पन्न येत असते आणि दुसऱ्याकडून ते उत्पन्न खर्च केले जाते, पुन्हा ते तिसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये उत्पन्न येते. आता प्राथमिक अवस्थेत अशा प्रकारचा विनिमय कुटुंबात होत होता, म्हणून राष्ट्रीय उत्पन्न एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे, दुसऱ्या कुटुंबाकडून तिसऱ्या कुटुंबाकडे फिरत होते. परंतु वर्तमान काळामध्ये प्रत्येक कुटुंब वस्तूचे उत्पादन करून व ते विक्री करून उत्पन्न मिळवत नाही, तर कुटुंब उपभोग घेत असतात आणि उद्योग संस्था उत्पादनाचे कार्य करत असतात. कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन उद्योग संस्था करत असतात आणि उत्पादन संस्था उत्पादन घटकांच्या साहाय्याने उत्पादन करत असतात, हे आपल्याला माहित असले पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी जो चक्राकार प्रवाह आहे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे की अर्थव्यवस्थेतील पैसा हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे, तिसऱ्या व्यक्तीकडून पुढच्या व्यक्तीकडे म्हणजे चौथ्या व्यक्तीकडे सतत चक्राकार पद्धतीने फिरत असतो, त्याच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे त्या ठिकाणी असं म्हणतो. आणि मग या ठिकाणी म्हणता येईल की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा उपयोग विनिमय प्रक्रियेमध्ये केला जातो आणि राष्ट्रीय उत्पन्न हे विशिष्ट कालावधीत उत्पादित वस्तू आणि सेवांचे निव्वळ उत्पादन असते. एका राष्ट्राचे उत्पन्न असले तरी ते त्या देशातील सर्व नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न असते, परंतु आज प्रत्येक कुटुंब बाजारात वस्तूंसाठी विक्री करत नसते, ते विक्री करून उत्पन्न मिळवत नाही असं त्या ठिकाणी म्हणता येईल. उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह खालीलप्रमाणे निश्चित केला जाऊ शकतो. दोन क्षेत्रातील अर्थव्यवस्थेमध्ये, म्हणजे दोन क्षेत्र कोणती आहेत, एक कुटुंब आहे, एक उद्योग संस्था किंवा त्याला व्यवसाय संस्था आपण त्या ठिकाणी म्हणतो. समीकरणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहत आहे y = c+i. आता इथं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आहे लक्षात ठिकाणी घ्या. c उपभोग खर्च आणि i म्हणजे गुंतवणूक आपण त्या ठिकाणी म्हणतो. y राष्ट्रीय उत्पन्न, c म्हणजे उपभोग खर्च आणि i म्हणजे गुंतवणूक आपल्याला या ठिकाणी पाहत आहे. समीकरणाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आणि मग
ह्या अर्थव्यवस्थातील ही जी दोन क्षेत्र आहेत, कुटुंब संस्था किंवा त्याला कुटुंब म्हणतो आणि दुसरं उद्योग संस्था आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला कुटुंब संस्था आपण जाणून घेणार आहोत. आता कुटुंब संस्थांची काही वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी मित्रांनो. ती वैशिष्ट्ये आपण फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पाहणार आहोत. कुटुंब संस्था उत्पादनाच्या सर्व घटकांचे मालक आहेत. आता उत्पादनाचे घटक तुम्हाला माहित आहेत. उत्पादनाचे घटक जर आपण पाहिले तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो, ही उत्पादनाची 4 घटक आहे आणि या 4 घटकांच्या माध्यमातून उत्पादन संस्था उत्पादन कार्य करीत असतात. आता या सर्व उत्पादन घटकांना काही मोबदले त्या ठिकाणी दिले जातात. त्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा याचा समावेश होत असतो. असं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सर्व ग्राहक हे उद्योग संस्थेच्या वस्तू आणि सेवांचे ग्राहक आहेत. पुढचं एक वैशिष्ट्य आहे ते त्यांचे संपूर्ण उत्पन्न म्हणजे कोण? कुटुंब. कुटुंब हे संपूर्ण उत्पन्न उद्योग संस्था उत्पादित वस्तू आणि सेवांवर खर्च करतात. जर त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग वाचवला तर ते कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे उपभोगावर उत्पन्न खर्च करून उरलेले उत्पन्न हे विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते. असं कुटुंबाचं एक धोरण असतं, आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. हे झाली कुटुंब संस्थेची वैशिष्ट्य. यानंतर आपल्याला उद्योग संस्थेची वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो पाहता येईल की त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही संसाधनही नाहीत, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्याचप्रमाणे ते जमीन, श्रम, संयोजक आणि भांडवल कुटुंबाकडून पुरवलेले उत्पादनाचे घटक वापरतात. म्हणजे उद्योग संस्था कुटुंबाकडून पुरवलेल्या उत्पादन घटकांच्या माध्यमातून उत्पादन कार्य करीत असतात, हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे. कुटुंब संस्थांना वस्तू आणि सेवा तयार करतात आणि विकतात. म्हणजे उद्योग संस्थेची वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. उद्योग संस्थेचं कामच आहे की उत्पादन घटक हे कामावर घेऊन आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून वेगवेगळ्या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन केलं जातं आणि कुटुंब संस्थांना त्या वस्तू आणि सेवा तयार करून या विकल्या जातात किंवा विक्री केल्या जातात असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे वस्तूचा कुठलाही साठा करीत नाही. म्हणजे कोणतीही महामंडळ बचत नाहीत, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो, किंवा त्याला महाबचत आपण त्या ठिकाणी म्हणतो. कोणतीही बचत त्या ठिकाणी करत नाही. आणि हे पाहिल्यानंतर, ही वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर ज्यावेळेस एखादा सिद्धांत आपण त्या ठिकाणी पाहतो किंवा जे कधी संकल्पना पाहतो त्यासाठी काही गृहीतके आपण त्या ठिकाणी पाहत असतो. आता गृहीतकांना आपण त्या ठिकाणी अझम्पशन्स आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, लक्षात घ्या. आणि ती अझम्पशन्स पाहणं त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत. त्याशिवाय ती संकल्पना आपल्याला मांडता येत नाही किंवा सांगता येत नाही. पहिलं गृहीतके आपण त्या ठिकाणी पाहतो, अर्थव्यवस्थेत फक्त 2 क्षेत्र आहेत, लक्षात घ्या. आपण पाहिले आहे उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये एक पाहिलं आहे कुटुंब आणि दुसरा आहे उद्योग. म्हणजे कुटुंब संस्था आणि दुसरी उद्योग संस्था. अर्थव्यवस्थेत फक्त 2 क्षेत्र आहेत. आर्थिक कार्यात सरकारचा प्रभाव किंवा हस्तक्षेप नाहीत. या ठिकाणी ढोबळ अर्थाने मांडलेलं त्या ठिकाणी हे गृहीतक आहेत. पुढचं एक त्या ठिकाणी गृहीतक आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, बंद अर्थव्यवस्था आहेत, म्हणजे निर्यात आणि आयात नाहीत. त्यानंतर पुढचं एक गृहीतक आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, कुटुंब बचत करू शकत नाहीत किंवा बचत करतच नाहीत असं त्या ठिकाणी म्हणता येईल. उद्योग संस्था सर्व उत्पादन वितरित करतात. प्रत्येक अर्थव्यवस्थेत उत्पन्नाचा चक्राकार किंवा चक्रीय प्रवाह दिसून येतो. पुढचं एक त्या ठिकाणी गृहीतक आपल्याला पाहता येईल की एका व्यक्तीचा खर्च दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न असते, यानुसार चक्राकार प्रवाह कार्य करतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो 1 ते 4, 1 ते 3 असे गृहीतके जर पाहिली तर ही गृहीतके फसवी आहेत किंवा ही गृहीतके लक्षात घ्या की यातून कुठलाही तथ्यांश निघत नाहीत. अर्थव्यवस्थेत फक्त 2 क्षेत्र आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे क्षेत्र असतात, परंतु आर्थिक कार्यात सरकारचा प्रभाव किंवा हस्तक्षेप नाही. असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये सरकारी किंवा सरकारचा हस्तक्षेप नसतो. म्हणजे पहिल्यांदा हे गृहीतक आपल्याला उडून टाकावे लागेल किंवा हे खोटं ठरतं असं म्हणावं लागेल. आता ही बंद अर्थव्यवस्था आहे. आता कोणती अर्थव्यवस्था ही बंद नसते. एका देशाची आयात म्हणजे दुसऱ्या देशाची निर्यात असते, एका देशाची निर्यात म्हणजे दुसऱ्या देशाची आयात असते. या ठिकाणी आयात आणि निर्यातीच्या बाबतीमध्ये कुठलाही विचार गृहीतकाच्या माध्यमातून झालेला दिसून येत नाही. आणि पुन्हा असं म्हटलेलं आहे, कुटुंब बचत करू शकत नाही. कुटुंबाचे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, कुटुंब किंवा कुटुंब संस्था उपभोगावर खर्च करून उरलेली रक्कम
वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात असं त्या ठिकाणी म्हणता येईल. ही गृहीतके आपण पाहिलेलं आहे. आणि मग उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचं आपण स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत. कुटुंब किंवा कुटुंब संस्था हे आपले एकूण उत्पन्न उद्योग संस्थांनी उत्पादित वस्तू आणि सेवांवर खर्च करतात. ते त्यांच्या उत्पन्नातील काही भाग राखून ठेवत नाही, म्हणजे बचत करत नाही असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पुन्हा कुटुंबाकडून आलेल्या मागणीनुसार कंपन्या किंवा त्या व्यवसाय संस्था, उद्योग संस्था वस्तू व सेवा तयार करतात. ते कोणतीही मालाचा साठा ठेवत नाही, म्हणजे स्टॉक ठेवत नाहीत. पुन्हा म्हणता येईल उद्योग संस्था खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात देयक देतात. कोणत्याही बाहेरील स्रोताकडून उत्पन्नाची किंवा वस्तूची किंवा सेवांचा प्रवाह किंवा ओघ यामध्ये नाही, म्हणजे आयात निर्यात या ठिकाणी होत नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ही गृहीतके दुसरे क्षेत्र आणि तिसऱ्या क्षेत्रातील मॉडेलच्या वैशिष्ट्यांसाठी आहेत असं त्या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी पुढच्या पीपीटी मध्ये एक चार्ट दाखवलेला आहे, एक चित्र त्या ठिकाणी दाखवलेले आहेत, एक घटक बाजार दाखवलेला आहे. आणि त्या घटक बाजारामध्ये डाव्या बाजूला कुटुंब संस्था आणि उजव्या बाजूला उद्योग संस्था त्या ठिकाणी दाखवलेला आहे की उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचे विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. आता कुटुंबे लक्षात घ्या आणि उद्योग संस्था त्या ठिकाणी काय करतात. कुटुंब उत्पादनाचे घटक त्या ठिकाणी पुरवतात. उत्पादनाचे घटक आपला सर्वांना माहित आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. आता हे घटक उद्योग संस्थांना पुरवल्यानंतर उद्योग संस्था अशा कुटुंबांना किंवा अशा उत्पादन घटकांना काही मोबदले देतात. आता भूमीला जो काही मोबदला मिळतो तो खंड मिळतो. त्यानंतर जो व्यक्ती मजुरी करतो किंवा जो मजूर आहे त्याला वेतन किंवा मजुरी त्या ठिकाणी दिली जाते. भांडवलाला व्याज त्या ठिकाणी हा मोबदला मिळतो. आणि जो संयोजन कार्यामध्ये काम करतो किंवा जो संयोजक असतो त्याला नफा मिळतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे कुटुंबांनी काय करायचं आहे, उत्पादन घटकांचा पुरवठा करायचा आहे. उद्योग संस्थांनी त्यांना निश्चित असे मोबदले देऊन मग काय करायचंय, वस्तू आणि सेवांचं उत्पादन या ठिकाणी करायचं आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. असं या चित्रामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि मग या ठिकाणी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेता येईल की वरील आकृतीमध्ये आपल्याला काय पाहता येईल की असे दाखवण्यात आले आहे की कुटुंबाकडून भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उद्योग संस्थाला पुरवले जातात. त्यांच्या बदल्यात उद्योग संस्था या घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा हे मोबदले अनुक्रमे देत असते. उद्योग संस्था उत्पादन घटकांच्या साह्याने उपभोग्य वस्तू आणि सेवा यांची निर्मिती करून कुटुंबाला पुरविते. ज्या वेळेस कुटुंबे उत्पादनाचे घटक उद्योग संस्थाला पुरवते त्याच वेळेस कुटुंब विक्रेत्याची भूमिका बजावत असतात. तेव्हा उद्योग संस्थेकडून कुटुंबाला उत्पन्न मिळते आणि या उत्पन्नाचा उपयोग कुटुंब उद्योग संस्थेने उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी करते. म्हणून उत्पन्न पुन्हा कुटुंबाकडून उद्योग संस्थेकडे जाते. येथे कुटुंबाची भूमिका ही ग्राहकाची असते. हे आपल्याला या चित्राच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येईल. तर उद्योग संस्थेची भूमिका विक्रेत्याची असते. अशा रीतीने उत्पन्न उद्योग संस्थेकडून कुटुंबाकडे आणि कुटुंबाकडून उद्योग संस्थेकडे चक्राकार गतीने फिरत असते असं म्हणता येईल. आता या ठिकाणी आपण जे काही चित्र दाखवलेले आहे, जी काही आकृती दाखवलेली त्या आकृतीचे विश्लेषण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि मग या राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार प्रवाह विश्लेषणाचे काही निश्चित असे मुद्दे, महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. कुटुंबाच्या अमर्यादित गरजा भागवण्यासाठी वस्तू आणि सेवा उद्योगाकडून विशिष्ट किमतीवर खरेदी केल्या जातात. म्हणजे एकीकडे वस्तू आणि सेवांचा मागणी पुरवठा सुरू होतो तर दुसरीकडे पैशाचा ओघ किंवा प्रवाह सुरू होतो. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. वस्तू आणि सेवांचा पुरवठा, मागणी प्रवाह आणि एकूणच पैशाचा प्रवाह यांच्यातील एकत्रित संबंधांना उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे म्हणतात. यात उत्पन्न एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडून आणि दुसऱ्या क्षेत्रातून पुन्हा पहिल्या क्षेत्राकडे हस्तांतरित होते. हा प्रवाह द्वितीय किंवा द्विक्षत्रीय प्रतिमान म्हणून ओळखला जातो, कारण तो कुटुंब आणि उद्योग संस्था यांच्यामध्ये कार्य करत असतो. म्हणून याला द्वितीय प्रतिमान किंवा द्विक्षत्रीय प्रतिमान असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. यानंतर पुन्हा त्या ठिकाणी असं म्हणता येईल की त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था 3 आणि 4 क्षेत्रातील उत्पन्नाचा चक्राकार देखील प्रवाह दर्शवते.
3 क्षेत्राच्या प्रतिमानामध्ये किंवा मॉडेल्समध्ये सरकारची भूमिका स्पष्ट असते किंवा आहे. 4 क्षेत्रातील मॉडेलमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा समावेश आहे, म्हणजे आयात आणि निर्यात या बाबतीमध्ये आपण बोलतो आहोत. यानुसार कुटुंब, व्यवसाय, सरकार, आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्यामध्ये वस्तू आणि सेवा किंवा पैशाची देवाणघेवाण होत असते आणि चक्राकार उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह सुरू होतो, हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे. आणि शेवटी असा निष्कर्ष आपण काढू शकतो की उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा सतत सुरू असतो किंवा चालू असतो, कारण मानवाच्या गरजा या अमर्यादित असतात, या कधी संपत नाही. मानवाच्या गरजांची कधी पूर्तता होऊ शकत नाहीत, म्हणून उत्पादन कार्य हे चालू असते आणि त्याची विक्री देखील चालू असते आणि ग्राहक देखील म्हणजे कुटुंब देखील त्या वस्तू आणि सेवांची खरेदी करत असतात. हे या विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. या ठिकाणी एक संकल्पना, हा एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी विद्यार्थी मित्रांनो आपण एक प्रश्न दिलेला आहे स्वयं अध्ययनासाठी, त्याला असाइनमेंट क्वेश्चन म्हणतो. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, व्याख्येच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे, अर्थ समजावून घेतलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह स्पष्ट करा. ही संकल्पना आपण प्रस्तावनेपासून उदाहरणाच्या माध्यमातून, गृहीतकांच्या माध्यमातून तर शेवटी निष्कर्षापर्यंत किंवा सारांशपर्यंत आपण अभ्यासलेली आहे किंवा पाहिलेली आहे, मी समजावून सांगितलेली आहे. व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये ही संकल्पना मी सांगितलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, समजावून घ्यायचा आहे. पाहिल्यानंतर आपल्याला यावरील प्रश्न घरच्या घरी सोडवायचा आहे. निश्चितच आपल्याला हा प्रश्न, ही संकल्पना समजलेली असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू.